पुणे शहराचे गटनेते व इतर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर CID कार्यालयामध्ये आम्ही आलो होतो। आल्या आल्या आमच्या गाडीला आणि ठराविक पदाधिकारी सोडले, तर बाकी सर्वांना गेटच्या आत यायला तशी परवानगी दिली नाही। विनंती केल्यानंतर काही लोकांना आत सोडलं। आत गेल्यानंतर ADG साहेब त्या ठिकाणी होते। गेल्या 10-15 दिवसामध्ये जी काय माझ्याकडे माहिती आलेली आहे त्याच्याच बरोबर AIB चा जो रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत, ज्याचा अभ्यास आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला होता। हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि ते स्टेटमेंटच्या 180 कलमच्या अंतर्गत एक स्टेटमेंट म्हणून ते सर्व माहिती ADG साहेबांना त्या ठिकाणी दिली। गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIB चा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा FIR घेऊ। म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCA चा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती FIR होईल। ठीक आहे, FIR त्यावेळेस तुम्ही घेतला नाही। मग आमची अपेक्षा होती की आता CID सांगितलं AIB चा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ, पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही,